विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महावितरण कंपनीकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला पाठवण्यात आलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. महावितरण कंपनीनं कृषी पंपांचा जादाचा बोगस वीज वापर दाखवून आणि महसूल तुटीचं कारण पुढं करत वीज दरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पाठवलाय. हे खरं आहे का? महावितरणनं 1 एप्रिल आणि 1 जुलै अशा 2 वेळा वीज दरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून मंजूर करून घेतला असून ही दरवाढ परवडत नसल्यानं या दरवाढीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. तरीसुद्धा पुन्हा एकदा दरवाढीचा प्रस्ताव महावितरणकडून करण्यात येत असल्यानं सर्वत्र नाराजी व्यक्त होत असल्याकडं आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात 4 वर्षांपासून शेतीपंपांसाठी नवीन वीज कनेक्शन जोडलं नसून कृषी पंपांना रात्री 10 तासाऐवजी 8 तास वीज पुरवठा केला जातो. तसंच महावितरण आणि इतर विद्युत कंपन्यांकडून स्थिर आकार, वहन कर, वीज शुल्क, इंधन अधिभार आणि इतर कर लावून जादा वीज दराची आकारणी केली जात असून ती इतर राज्यांच्या वीज दरापेक्षा जास्त आहे. तरी देखील महावितरण कंपनी वीज दरवाढ करीत असल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. सहकारी पाणी पुरवठा संस्थांना एकपट पाणी वापरासाठी दुप्पट ते तिप्पट विजेचं देयक भरावं लागत असून लघु कृषी पंप धारकांना स्थिर आकार कमी आहे. तरीसुद्धा सहकारी पाणी पुरवठा संस्थांना उच्च दाब ग्राहकांचा जादा स्थिर आकार देण्यात येतोय. हे खरंय का, अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी केली. मागील 4 वर्षांपासून नवीन कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात येत नसल्यानं राज्यभरातील शेतकरी ग्राहक नाराजी व्यक्त करतायत. नवीन कृषी पंपांचं कनेक्शन देण्याबाबत घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना इतर राज्यांपेक्षा कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याबाबत आणि वीज दरवाढ रद्द करून प्रस्ताव मागं घेण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा नवीन वीज दर वाढीचा प्रस्ताव दिला नसल्याचं स्पष्ट केलंय. महावितरण कंपनीनं दिनांक 28 मार्च 2025 रोजीच्या बहुवर्षीय वीज दर आदेशामधील त्रुटी आणि त्याचा महावितरणवर होणारा प्रतिकूल परिणाम महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निदर्शनाला आणून दिला असून आयोगानं सदर त्रुटी ग्राह्य धरून सुधारित आदेश 25 जून 2025 रोजी जारी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आयोगाद्वारे बहुवर्षीय वीज दर आदेशाद्वारे घरगुती वर्गवारीतील 1 ते 100 युनिट्स आणि 101 ते 300 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांच्या सरासरी वीज दरात आर्थिक वर्ष 2024-25च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2025-26 ते आर्थिक वर्ष 2029-30 पर्यंत घट मंजूर केली असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.